थँक्यू सो मच नितीन कालन सर. तर आपण वळतोय सामन्याच्या दिशेने. सुरू असलेला सामना आजच्या दिवसातील चौथ्या फेरीतील चौथा सामना तुमच्या भेटीला आलाय. सोनारपाडा विपक्ष उसाटणे या दोन संघांच्या दरम्यान. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू आहे. समीरला चेंडू गॅदर करता आला नाहीये आणि याच दरम्यान मिळते ती एक धाव. एकने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलंय. फलंदाज करणने एक चांगला ऑलराऊंडर, नेहमीच चांगली फलंदाजी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होत असेल. आता देखील पहिलाच बॉल गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय तो रोशन. यावेळी हा प्रकार चेंडू होता. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि पंच एजी सरांचा इशारा येतो. इट्स अ वाईट बॉल. स्क्वेअर लेगच्या पंतांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकता. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर, नाव त्याचं जीत भोईर. सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटची सेवा नेहमीच चांगली केली आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी वेगवान चेंडू होता. उत्तर नव्हतं रितेशकडे. प्रचंड वेग पाहायला मिळाला. फुटवरचा कमी पाहायला मिळाला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. प्रचंड वेग रोशनच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. समीर कायसा चर्चा करत असताना असंच काहीतरी सांगत असते की शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला टाकावे लागतील, कारण कॉन्क्रीट विकेट आहे, सिमेंट पिच, आणि सिमेंट पिचवर हा प्रकार चेंडू नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. अकूट टप्प्यात चेंडूला जास्तीत जास्त प्रमाणात टाकण्याचा प्रयत्न असतो गोलंदाजांचा. यावेळी फोडून बॉलला कट केलाय. मी बघितल्या वेळी स्विंग अँड मिसचा जबरदस्त बॉल येतोय. डॉट बॉल. डॉट बॉलने प्रेशर क्रिएट केलंय फलंदाज रितेशवर. लगातारचे दोन चेंडू निर्धाव खेळलेत रितेश. धावसंख्या झाली आहे ती 2 वर. यावेळी शॉर्ट ऑफ प्लेचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडूला खेचून काढलाय. एक धाव मिळते. एकने धावसंख्या पुढे जात असताना 3 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी सध्या तरी मैदानात करतोय रोशन. 4 चेंडू आतापर्यंत फेकले, त्यामध्ये 3 धावा खर्च केल्यात. स्ट्रायकिंग एंडला विस्फोटक फलंदाज करण, ज्युनियर ऑलराऊंडर सोनारपाडा संघातून. शॉर्ट पिच चेंडू, प्रचंड वेग आहे. फलंदाज बीट, यष्टी रक्षक बीट आणि शॉर्ट लेग फाईन लेगचे खेळाडू देखील बीट येतोय बाईकच्या माध्यमातून. सुपर चौकार. धावा येणं गरजेचं आणि याच दरम्यान आलेली आहे ती बाईकच्या माध्यमातून. 4 धावा. 4ने धावसंख्या पुढे जात असताना 7 या आकड्यावर. प्रचंड वेग होता. तुम्ही पाहिलात शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता. फलंदाज आणि यष्टीरक्षकाला देखील हा चेंडू संभाळला नाही, पण त्यातल्या त्यात मी बघितलं तर फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या फलंदाज क्षेत्ररक्षकाला देखील हा चेंडू पकडता आला नाही आणि मिल्टीन त्या बाईकच्या माध्यमातून 4 धावा. 4ने धावसंख्या पुढे गेली ती 7 या आकड्यावर. अजून एक वेगवान चेंडू. चांगली गोलंदाजी केली रोशनने या षटकामध्ये. क्षेत्ररक्षक थोडंशी मिसफिल्डिंग तिथे पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाकडून त्याचा फायदा उचलला आहे आणि दरम्यान धावा मिळते त्या 2. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बिनबाद 9 लॉस ऑफ 0 विकेट. जबरदस्त सुरुवात पहिल्यात षटकामध्ये. समान सुरुवात राहिली आहे मी तरी म्हणेन. गोलंदाजी देखील खूप चांगली झाली रोशनच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे फलंदाजी देखील चांगले झाले. 9 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पावसाळी क्रिकेटचा हंगाम सुरू झाला आहे आणि आज खऱ्या अर्थाने पावसाने जो वेग धरलाय, धावसंख्येचा वेग तर कुठल्या सामन्यात पाहायला मिळाला नाही, पण याच्या दिवसात पावसाने जो वेग धरलाय, प्रचंड वेग. रेड अलर्ट सुद्धा जारी केलाय सरकारने. शाळेंना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे. समीर नवीन गोलंदाज. शॉर्ट ऑफ प्लेचा चेंडू आहे. स्वतः चेंडूच्या खाली डाऊन दी बॉल. जबरदस्त कॅच पकडलाय गोलंदाज समीरने आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघासाठी. 9 लॉस ऑफ 1 विकेट. सोनारपाड्याला लागलेला हा पहिला धक्का. 9 या धावसंख्येवर. 4 षटकांची लढत आहे आजच्या दिवसातील. जर तुम्ही पाहिलं तर हा चौथा सामना आहे. यानंतर अजूनही प्रथम फेरीतील एक सामना बाकी आहे. नारायण वर्सेस पिसवली यानंतरची लढत असणार आहे. नारायण वर्सेस पिसवली. तर नारायण संघाला विनंती असेल, ऑलरेडी तुम्हाला ॲडजस्टमेंट केली होती आणि आता कुठल्याच प्रकारची ॲडजस्टमेंट केली नाही, त्यामुळे इनिंग ब्रेक्समध्ये तुम्हाला नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. पिसवली संघ ऑलरेडी इथे दाखल झालेला आहे. समीरने पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. फलंदाज रितेशशी न्यू बॅटर मैदानामध्ये आलेत ते. बॅट्समॅनने
न्यू बॅटर मैदानामध्ये. अजून एक चांगला चेंडू त्याला कट केलाय. पॉइंट आणि गली रिजनच्या मधून चेंडू वेगाने फरार होतोय. धावा बिल्ट इन 4. सुपर चौकार. LGY चषक मधला आलेला हा सुपर चौकार. अक्षरशः डोळ्याचा पारणं फेडणारा हा शॉट होता. बॅकफुटला गेले, कट केला आणि चेंडू पॉइंट आणि गली रिजन मधून फार वेगाने गेला. 4 धावांसाठी चौकार. 4. प्रथमेश पालकरी न्यू बॅट्समन मैदानामध्ये आलेले आहेत. सोनारपाडा संघातून नेहमीच चांगली कामगिरी केली प्रथमेशने. मागचा टेनिस बॉल हंगाम पाहिला तर प्रथमेश पालकरीने धाव्यांचा पाऊस पाडला होता आणि आता देखील पहिल्याच बॉलवर एक चांगला फटका प्रथमेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न आहे. यावेळी चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते. 1ने धावसंख्या पुढे जात असताना 14 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 14 धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर आणि स्ट्रायकिंग एंडला आता करणला तुम्ही पाहू शकतात. समीरकडे देखील तेवढाच अनुभव आहे. करण देखील आता ही बॅटल आहे ना या दोन खेळाडूंच्या दरम्यान आहे. शॉर्ट पिच चेंडू होता. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला. जागेवरून खेळायचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा फुटवरचा अभाव पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी करतात सध्या समीर. नेहमीच चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. संघातील बॅकबॉन म्हणून समीरची देखील ओळख आहे. गोलंदाजी असो फलंदाजी असो नेहमीच छाप पाडत असतात आपल्या कामगिरीवर. आणि तोच समीर आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. धावा झाल्यात त्या 14. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पंच स्क्वेअर लेगचे इशारा करतात की इट्स अ वाईट बॉल. 1 बाउन्सचा कॉल सुद्धा देण्यात आलाय समीरला. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्येत भर पडत असताना 15 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 15वर 1 सध्या तरी स्थिती आपल्याला पाहायला मिळते टीम सोनारपाड्याची. शॉर्ट पिच चेंडू यावेळी प्रॉपर कनेक्शन आहे. चेंडू थांबणार नाही. पुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. गोल. 6 धाव्यांसाठी येतोय पहिला षटकार करणच्या बॅटमधून. नावाला साजेची खेळी करत असताना करणचे यावेळी स्ट्रॉंग अपील केली आहे. क्विक रिप्लाय दिलाय डॉट बॉलने आणि अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहू शकतात. 1 गडीच्या मोबदल्यात 21 धावा धावफलकावर. MM स्पोर्ट्स कोळेगावमध्ये स्थित असलेलं हे दुकान आणि खरंच एखाद्या स्पोर्ट्सचं ब्रँड अँबॅसिडर होणं शॉपचं हे देखील मोठं भाग्य असतं आणि करण ठाकूर त्या स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. आणि उदय भंडारीचं हे शॉप आहे आणि त्यांच्याच माध्यमातून जर तुम्ही कोळेगावच्या मध्ये गेलात तर निश्चितच MM स्पोर्ट्सला भेट द्या. क्रिकेटसाठी हवी असलेली सर्व साहित्य साधने तिथे तुम्हाला योग्य भावात मिळतील. MM स्पोर्ट्स. धावसंख्या तुम्ही पाहू शकतात 21वर करणच्या बॅटमधून एक षटकार आलाय. वैयक्तिक 9 धावांवर खेळतोय. प्रथमेश त्याला चांगली साथ देतोय. 5 या धावसंख्येवर 10.50च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावर सध्या तरी पाहायला मिळते. ग्रामीण टेनिस लाईव्ह ह्या माध्यमावर सध्या तरी ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. क्लिअरिटी विथ क्वालिटी आणि नीट अँड क्लीन. मी तरी म्हणेन ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस भोईर यांच्या माध्यमातून ही टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. एक चांगला चेंडू समरून चेंडूला थोडासा कट केला. येतोय तो डॉट बॉल. प्रथमेश पालकरीला हा चेंडू समोर खेचायचा होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज सज्ज झाले ते नयन. यावेळी खराब बॉल आहे. त्याचा फायदा उचलायचा होता प्रथमेशला आणि पंचाने इशारा केला इट्स अ वाईट बॉल. एजी सरांचा इशारा येतोय आणि 1 बाउन्सचा कॉल सुद्धा देण्यात आलाय. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत जर तुम्ही पाहिलं तर जीत भोईर. नेक्स्ट मॅचसाठी यायचं आहे लगेच इनिंग ब्रेक्समध्ये. नारायण वर्सेस पिसवली. दोन्ही संघाला विनंती असेल तुमच्या कर्णधाराला लगेचच पाठवून द्यावे. इनिंग ब्रेक्समध्ये नाणेफेकी केली जाईल. अजून एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय.
प्रथमेश पालकरीला देखील शांत ठेवलंय गोलंदाज नयनने. अचूक टप्प्यावर सध्या तरी गोलंदाजी होते. जेव्हा तुम्ही युवा खेळाडू असतात ही संधी असते तुमच्यासाठी, हा प्लॅटफॉर्म असतो रबर बॉल क्रिकेट, की तुम्हाला चांगली कामगिरी करायची असते. अजून एक चांगला बॉल, यावेळी चेंडू खाली राहतोय. समीर चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट झालेली आहे. या षटकात नयनने खूप सुरेख गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 2च धावा खर्च केल्या आहेत 3 चेंडूंमध्ये. चांगली गोलंदाजी सध्या तरी मैदानात सुरू आहे नयनची. आता स्ट्रायकिंग एंडवर त्यासमोर आव्हान असेल ते करणचं. करण देखील थोडेसे चाच पडतात आहे. धावा करण्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागतो. एक षटकार तर आलाय. यावेळी थांबून कट करायचा प्रयत्न, पंचायती सरांचा इशारा येतो. इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉलने धावसंख्या पुढे जाते 1ने आणि धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे ती 24. चला, नारायण संघाचे कर्णधार आलेले आहेत, तर पिसोली संघाच्या कर्णधाराला विनंती आहे लगेचच या. एक चांगला बॉल आणि एज अँड कॉट. यष्ट्यांच्या मागे झेल देऊन माघारी परतावा लागेल फलंदाज करण. बॅक टू पेव्हिलियन. तर नितीन सरांना विनंती असेल तुमच्या शुभ हस्ते, बघा समालोचकांना देखील नाणेफेकी करण्याचा कॉल देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते, नितीन कालन सरांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. 2 बलाढ्य संघांमध्ये एका बाजूला तुम्ही पाहू शकतात नारायण आणि रुनव 11 नारायण. रुनव 11 नारायण या नावाने हा संघ खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला पिसेवली. हे 2 संघ खेळतात आहे. कॉल असेल नारायणचा. नारायणने कॉल केलाय आणि टॉस जिंकलाय नारायण संघानेच. चालेल, हरकत नाही आहे, डिसिजन तुम्ही कधी सांगू शकतात. टॉस विन नारायण. रुनव 11 नारायण. तुम्ही बघू शकतात रुनव 11 नारायण या संघाच्या वतीने हा संघ तुम्हाला मैदानात खेळताना पाहायला मिळेल. आणि धावा झाल्या त्या धावफलकावर 24. चेंडू शिल्लक असतील ते 2 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय आवाक्याच्या बाहेर फिल्डरच्या आणि चेंडू गेलाय 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी येतोय एक दर्जेदार फटका, चौकार. आर्यन न्यू बॅटर मैदानामध्ये. प्रथमेशने देखील आलेला चौकार लगावला. आर्यनने देखील त्याच्या बॅटमधून चौकार लगावला. यावेळी मागे जाऊन शॉर्ट पूल करायचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. डावी एसटी सोडून गेलाय. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्येत भर पडते 29 वर. सुरुवातीचे 4 चेंडू खूप चांगले हाताळले गोलंदाज नयनने, पण यावेळी थोडीशी लाईन अँड लेंथ मध्ये बिघाड होत असताना पुन्हा शॉर्ट पिच चेंडू आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय आणि मिल्टिन बॅक टू बॅकचा दुसरा चौकार आर्यन ठाकूरच्या बॅटमधून. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्येला देखील आकार मिळतोय. धावसंख्या झाली 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 या आकड्यावर तुम्ही पाहू शकतात. युवा गोलंदाजांना घेऊन सध्या तरी समीर खेळतोय मैदानामध्ये उसाटणे संघाकडून. आर्यनने खूप चांगली फलंदाजी केली. पहिल्याच 2 बॉलवर 2 चौकार लगावत आपल्या नावाची छाप सिद्ध केली. आणि प्रथमेशला आता चांगली कामगिरी करावी लागेल, कारण प्रथमेशच्या बॅटमधून देखील एक चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने देखील तो 6 या आकड्यावर खेळतोय. नयन खूप चांगली गोलंदाजी केली. पहिले 4 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. त्यानंतरचे 2 चेंडूंसाठी त्याने 9 धावा खर्च केल्या. 2 चौकार शेवटच्या 2 चेंडूंवर आले. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो. बॉलर्स कोण? रुद्रचा पहिलाच बॉल. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेचून काढलाय प्रथमेशने, पण यावेळी प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. डीप बॅकवर्ड पॉइंटला जर तुम्ही पाहिलं तर चांगलं प्रोटेक्शन होतं तिथे. एकच धाव मिळाली, कारण माहिती आहे रबर बॉल क्रिकेट आहे. चेंडू जास्तीत जास्त स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न असतो प्रत्येक बॅटरचा. प्रचंड वेगाने चेंडू येतात, त्याला दिशा देण्याचा प्रत्येक फलंदाज तोच प्रयत्न करत असतो. आणि यावेळी डीपमध्ये तुम्ही पाहू शकतात की क्षेत्ररक्षण सजवण्यात आलंय. पंच एजी सर आमच्याकडे वळतात आहे, म्हणजे निश्चितच या चेंडूवर अवांतर स्वरूपात एक धाव मिळेल. वाईडच्या माध्यमातून धावसंख्या पुढे जात असताना 35 वर. अजून एक चांगला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतं. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट.
आर्यन जबरदस्त बॅटिंग करतोय, सध्या तरी फॉर्ममध्ये बॅटिंग करतोय. 3 चेंडू खेळले, 3 चेंडूमध्ये 10 धावा बनवल्यात आपल्या संघासाठी. वैयक्तिक 10 धावा देखील वर तो खेळतोय. उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वेगवान चेंडू, प्रचंड वेग. यावेळी चांगली गोलंदाजी केली गोलंदाज रुद्राने. डॉट बॉलच्या साह्याने धावसंख्या स्थिर 37 वर. यावेळी स्लॉटमध्ये घेतलाय चेंडू, आडव्या बॅटने खेळलाय चेंडू, थांबणार नाही आणि आलोंदक कार्पेट चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी येतोय आर्यनच्या बॅटमधून हा तिसरा चौकार. 41 वर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. चांगली फलंदाजी करतो आर्यन. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील जबरदस्त कामगिरी. सोनारपाड्याचे योगेश पाटील, अमोल पाटील यांच्या तालमीत खेळलेले हे सर्व युवा खेळाडू आहेत. प्रथमेश असतील, त्याचप्रमाणे आर्यन असतील. त्यांचाच अनुभव सध्या तरी आता मैदानात कामाला येतोय. तो आर्यनला यावेळी थांबून खेळण्याचा प्रयत्न केला पण प्रचंड वेग होता. यशरेशाला देखील तो चेंडू गॅदर करता आला आणि 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या पुढे जात असताना 42 42 आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. चांगला शॉट यावेळी खेळून काढलाय. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतात त्या डीप मधून. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिसरी धावेसाठी वेगाने धावतात ते. बघूया तिसरी धाव पूर्ण होते का. आणि पंच एजी सरांचा इशारा येतोय नॉट आउट. मध्यस्थ काय ते 3 धावा कंप्लीट आणि 3 धावेने धावसंख्या पाहू शकतात 45. 2 गडीच्या मोबदल्यात आणि जिंकण्यासाठी 46 धावेंची गरज. म्हणजे प्रति षटक 11.50च्या सरासरीने या धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. धावसंख्या धावफलकावर 45 वर 2 आणि जिंकण्यासाठी आता करायचे आहेत 46. उसाटणे संघ देखील तगडा संघ आहे, बल्लेवान संघ आहे. नेहमीच धाव्यांचा पाठलाग या संघाने केलाय. 46 धावा त्यांना आता चेस करायचे आहेत आणि या धाव्यांसाठी धावतं वर्णन आपण ऐकू थोड्याच वेळात. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा, बघत राहा. LGY ट्रॉफी 2026, LGY चषक 2026 दिवस पहिला रेग्युलर फॉर्मॅट सध्या तुम्ही पाहतात. आणि उद्या तुम्हाला खऱ्या अर्थाने 40+ हंगामा देखील पाहायला मिळेल. 40+ क्रिकेटला देखील सुगीचे दिवस आलेत. माननीय सन्माननीय नगरसेवक सर्वांचे लाडके अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून 40+ला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि आज 40+ला देखील सुगीचे दिवस आलेत. आणि त्यामुळे कुठे स्पर्धा झाल्या तर 40+चा हाफ ठेवणं आता बंधनकारक देखील झालेलं आहे. तर उद्या पाहूयात आपण 40+चा हाफ. तोपर्यंत आम्ही देखील थांबतोय आणि बघूयात LGY चषक 2026चा महासंग्राम. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील प्रमुख आयोजक प्रायोजक जर तुम्ही म्हटलं तर ND शेट यांचं देखील इथे आगमन झाले. तर सुस्वागतम या स्पर्धेच्या माध्यमातून LGY चषक 2026 मधलं तुमचं हे आगमन खरंच आप आहे बार आहे. आणि तुम्ही पाहिलं तर यानंतर लगेचच काही दिवसांच्या अवधी घेता लगेच 4 दिवसांची एक भव्य दिव्य स्पर्धा आणि त्याच प्रमुख आकर्षण आहे ND शेटच्या माध्यमातून मालिकेवीरासाठी म्हणजे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी मोटर बाईक देखील देण्यात येईल. एक चांगली संकल्पना. आणि मी तर मला रबर बॉल क्रिकेटमध्ये सध्या बाईक कमी प्रमाणात पाहायला मिळतं पण ND शेट तिकडे आहे तर तिकडे तुम्हाला बाईक निश्चितच मिळणार, हे लक्षात ठेवा. एक चांगली संकल्पना आहे. वाकलन क्रिकेट संघ क्रिकेटर नाही आहेत तर प्रायोजक देखील आहेत, आयोजक आहेत. 46चा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरला आहे संघ. उसाटणे, समीर आणि रोशन ही सलामीची जोडी जर तुम्ही पाहिलेत मैदानामध्ये उतरले. समीरकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. नेहमीच आपल्या संघासाठी तो तारणहार बनून उभा राहिला. बॅकबोन आहेत संघाचे समीर. आणि रोशन म्हटलं तर सध्याच्या घडीला यंगस्टार आहेत, अपकमिंग यंगस्टार आहेत.
आणि चांगली कामगिरी सध्या रोशन करतोय. बघूयात धावा चेस करायचे 46 पाठलाग करत असताना सलामीसाठी आलेले फलंदाज स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहू शकता सबीर, नॉन स्ट्रायकिंग एंडला रोशन आणि गोलंदाज प्रथम. उंचपुरा असा गोलंदाज. जबरदस्त कामगिरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मागचा हंगाम पाहिला तर प्रथमने खूप इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आणि त्याच प्रथमला आता गोलंदाजीच्या मार्कवर बोलवण्यात आले. पहिल्या षटक हाताळण्यासाठी फ्रंटलाईन गोलंदाज आहेत आणि फ्रंटलाईन गोलंदाजच्या भूमिकेत प्रथमेश तुम्ही जर पाहिलं तर प्रथमला आमंत्रित करण्यात आलेलं आहे. स्ट्रायकिंग एंडला सबीर, यष्ट्यांच्या मागे करण ठाकूर, एक चांगला खेळाडू, MM स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर. आमच्या बरोबर आमचे साथी गुणलेखक सनी हे देखील आम्हाला चांगली साथ देत असताना आमची ऑफिशियल टीम GTC सज्ज झालेले. सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले, गेम इज ऑन. 46 पाठलाग करत असताना पहिलाच बॉल प्रथमचा स्लॉटमध्ये होता. दिशा दिले समीरने. रितेश चेंडूच्या खालीपण त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलट. 6 धावेसाठी येतोय. पहिल्या चेंडूवर केलाय पलटवार समीरच्या. तुम्ही केला तो वार आणि आम्ही केला तो पलटवार. स्लॉट मधला चेंडू होता, फक्त टायमिंग केलं. टायमिंग प्रॉपर आहे. जर तुम्ही बघितलं बॅटर समीरचं, आणि मी आधीच कौतुक केलं होतं, समीर एक चांगला खेळाडू आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे. यावेळी खडे खडे मारण्याचा प्रयत्न आहे. वॅकंट एरिया आहे, खाली क्षेत्र निवडलं आहे. प्रचंड चेस आहे क्षेत्ररक्षकाला आणि तोपर्यंत धावा मिळतील त्या 2 धावसंख्या पुढे असताना 8 या आकड्यावर. जर तुम्ही सोनारपाडा संघाविरुद्ध खेळता तर तुम्हाला आक्रमक खेळावंच लागतं, कारण सोनारपाडा संघ म्हटलं तर दादा संघ आहे, कधी कमबॅक करणारा हा संघ आहे. बरेचसे खेळाडू आज या संघामध्ये दिसत नाही आहेत, पण सोनारपाडा संघाला मी तर एकच म्हणेन, कारण नेहमीच सातत्याने चांगला क्रिकेट त्या संघाने आपल्याला दाखवलेला आहे. आज देखील चांगला क्रिकेटची अपेक्षा प्रत्येक प्रेक्षक वर्ग करत असतो. आणि आज जर बघितलं तर 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केले आतापर्यंत प्रथमने. शॉर्ट पिच चेंडू आहे. यावेळी मिस फील्ड पाहायला मिळते आणि दरम्यानचा येतोय तो डॉट बॉल. हलक्या हाताने टाकला. यावेळी गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं, गती थोडीशी कमी राखली आणि येतोय तो डॉट बॉल. 3 चेंडू 8 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आहे. 11.50च्या सरासरीने या धावा कंप्लीट करायचे आहेत. 8 धावा तर आल्या आहेत. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा एज उडते. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स उसळी घेत चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय अजून एक संघर्षाचा शंकरनाथ फोडणारा चौकार. जबरदस्त फटका सबीरच्या बॅटमधून. सबीरला माहिती आहे चेंडू बॅटवर घ्यायचे आहेत, बॉलच्या मेरिटवर जाऊन बॅटिंग करायची, आणि तशीच बॅटिंग सध्या तरी मैदानात समीर करतात आहे. रबर बॉल क्रिकेट म्हटलं तर तुमच्याकडे टायमिंग प्रॉपर असणं फार गरजेचं असतं. फुटवर्क तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. रबर बॉल क्रिकेटमध्ये जर तुम्ही खेळता तर तुम्हाला नेहमीच फुटवर्कचा उपयोग करणं गरजेचं आहे. आणि सध्या ते मैदानामध्ये करत असताना समीर जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या धावफलकावर 12. चेंडू झाले आतापर्यंत 4. 2 चेंडू बाकी आहे. प्रथमवर पूर्णपणे आक्रमण पाहायला मिळतंय. शॉर्ट पिच चेंडू. अजून एक चांगला फटका तुम्ही पाहू शकता. क्षेत्ररक्षक आर्यन आहे चेंडूच्या खाली. पहिल्या टप्प्यात चेंडूला उचललंय आणि फेकी देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली. ऑन द स्टंप फेकी पाहायला मिळाली. धावा मिळाल्या त्याच्यावर फक्त आणि फक्त 1 धावा झाल्या 13. शेवटचा बॉल, आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी प्रथम स्ट्रायकिंग एंडवर येत असताना रोशन. शेवटचा बॉल आहे. बघूयात कशा प्रकारे आता बॅटिंग करतात आहे. ज्या धाव्यांची गती राखायची होती ती धावची गती पहिल्या 5 बॉलमध्ये तर आलेली आहे. बघूया आता शेवटचा बॉल. शॉर्ट पिच बॉल हुक केला आहे. यावेळी 1 धाव तर कंप्लीट होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, सबीरने नकार दिलाय. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बिनबाद 14, 14 लॉस ऑफ 0 विकेट. यानंतरची लढत नारेन विपक्ष पिसवली आणि नारेन संघाने टॉस जिंकलेला आहे. दोन्ही बलाढ्य संघ. रुनव 11 नारेन.
बरेचसे असे संघ असतात की त्यांना स्पॉन्सर्स असतात आणि स्पॉन्सरच्या माध्यमातून सध्या तरी रुनव 11 नारेन हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. विकी माने फिल्डिंग तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय टीम रुनव 11 नारेन या संघाने. विकी मानेचा संघ जबरदस्त खेळाडू, डावकरी हाताचे गोलंदाज आहेत आणि नेहमीच प्रभावित केलंय या गोलंदाजाने. आज देखील त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. चला गोलंदाजीसाठी सज्ज झाले ते करण. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. यावेळी थांबलेत, समोरच्या दिशेने चेंडूला फक्त दिशा दिली आणि क्रिकेटमधला सर्वाधिक सेफ फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑन अँड लॉंग ऑफच्या मधून खेचून काढलाय चेंडू, गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. रोशनच्या बॅटमधून येतो एक मायटी हिट षटकार. जर तुम्ही पाहिलं अक्षरशः उभे होते, चेंडूला येऊन दिला आणि समोरच्या दिशेने चेंडूला स्ट्रेट फेकून दिला. 6 धाव्यांसाठी 6 धावसंख्या पुढे जाते 20 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 17 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. 17 चेंडू 26 धाव्यांची गरज. समीरला पाहून रोशनने देखील आपला खेळ सुधारलाय आणि पहिल्याच चेंडूवर लगावलाय तो षटकार. धावसंख्या धावफलकावर 20. करणचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करतील समीर, नकार दिलाय. एकच धाव मिळाली आणि 1 ने धावसंख्या पुढे जात असताना 21 वर शुभ अंक जर तुम्ही पाहिलात आपल्या गणपती बाप्पाचा 21 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे ही धावसंख्या. 16 चेंडू 25 धाव्यांची गरज. यावेळी ताकदीने खेळायचा प्रयत्न केला, स्क्वेअर कट मारायचा होता समीरला. असंच काहीतरी करून दाखवत असताना येतोय तो डॉट बॉल. 15 चेंडू 25 ची गरज. एखाद 2 डॉट बॉल प्रेशर क्रिएट करू शकतात. यावेळी सॉफ्ट हँडने खेळलाय, नजाकत बरा फटका पाहायला मिळाला, पण फिल्डिंग तेवढीच चांगली डीप मध्ये गलीमध्ये पाहायला मिळाली आणि धावा मिळतील त्याच्यावर 2. अक्षरशः असं वाटत होतं की 4 धावा जातील, पण शेवटच्या क्षणी चेंडूला उडी मारून अडवण्यात यश मिळवलंय. क्षेत्ररक्षकाने धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी या 2 आणि 2 ने धावसंख्या पुढे जात असताना 23 या आकड्यावर अजूनही 23 धाव्यांची गरज. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. चेंडू खाली राहतोय. एक धाव मिळते. बाईकच्या माध्यमातून पंच एजी सरांचा इशारा आहे. चेंडू बराच वेळ खाली राहिला आपण पाहिलं आणि त्याचप्रमाणे मिळाली ती एक धाव. हा 13 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. समीकरण तुम्ही पाहू शकतात. 13 चेंडू 22 ची गरज. चला चेंडू आला असेल तर मैदानामध्ये द्या लगेचच. मॅच बॉल आला असेल तर मैदानात फेका. अजून एक चांगला बॉल यावेळी पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल डॉट आलाय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झाली आहे. 12 चेंडू 22 ची गरज. तुम्ही पाहिलं जिंकण्यासाठी अजूनही उसाटणे संघाला. यानंतरची बिग फाईट तुम्ही पाहायला विसरू नका. जबरदस्त सामना यानंतरचा जर तुम्हाला पाहायला मिळेल. पिसवली विपक्ष रुनव 11 नारेन या 12 चेंडू 22 धाव्यांची गरज. धावसंख्या झाली आतापर्यंत धावफलकावर 24 आणि जिंकण्यासाठी आता येणारे 12 चेंडू 22 धाव्यांची गरज. 12 चेंडू 22 धाव्यांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे मित्रांनो. एखादं षटक जर चांगलं पडलं तर निश्चितच कमबॅक करू शकते टीम सोनारपाडा, पण एकाच षटकात जर प्रचंड धावा आल्यात तर निश्चितच सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो टीम उसाटणे संघ. आता 12 चेंडू 22 ची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्कवर आर्यन यांना बोलवण्यात आलंय. आर्यनने या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग केली. 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. स्लॉग ओव्हरला आल्याने स्लॉग ओव्हरमध्ये आताशबाजी पाहायला मिळाली फलंदाज आर्यनचे. आता स्ट्रायकिंग एंडला समीर गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज झाले ते आर्यन. राईट अप राऊंड विकेट. त्यावेळी चांगला बॉल चेंडूला मागे ठेवण्यात यशस्वी झाले. येतोय तो डॉट बॉल. 11 चेंडू 22 धाव्यांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. 50-50 मॅच सध्या तरी मैदानात सुरू आहे. फुल टॉस आणि क्रिकेटमध्ये एकच म्हटलं जातं चुकीला माफी नसते आणि थेट आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देत असताना येतोय एक जबरदस्त हिट. समीरच्या बॅटमधून आलाय षटकार. चुकी केली आर्यनने यावेळी. चेंडू फुल टॉस केला
आणि त्याला थेट फेकून दिला मिड विकेटच्या दिशेने. समीरच्या बॅटमधून आलाय षटकार. षटकाराच्या मध्ये धावसंख्या पुढे जाताना 30 या आकड्यावर. शॉर्ट पिच बॉल कट करायचा प्रयत्न आहे. चेंडू बाहेर चाललाय का असंच काहीतरी वाटत होतं. मग पंच एजीस शरांचा एक योग्य डिसिजन आलाय तो डॉट बॉल. आणि डॉट बॉल समीकरण बदलते. 9 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. 9 चेंडू 16 धाव्यांची गरज. सामना जबरदस्त पाहायला मिळतोय. कधी सोनारपाड्याच्या बाजूने कधी उसाटण्याच्या बाजूने. पुन्हा एकदा चुकीची लाईन. डावी यष्टी सोडून गेलाय. पंचाचा इशारा आलाय व्हाईट बॉल. समीकरण बदलतंय. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 15 धाव्यांची गरज. 9 चेंडू 15. एक चेंडू चांगला हाताळतात आहे, एक चेंडू खराब टाकतात आहे. सध्या चित्र मैदानामध्ये हे पाहायला मिळतंय. पण बघूया समीर आहेत. पुन्हा एकदा सोडून दिलाय. पंच एजी सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल टाकलेत रोशनने. कारण काहीसा कानमंत्र देत असताना. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा करायच्या आहेत 14. 9 चेंडू 14 धाव्यांची गरज. जोपर्यंत खेळपट्टीवर समीर आणि रोशन आहे. सामना बॅलन्स आहे मी तरी म्हणेन टीम उसाटणीच्या बाजूने. पण एखादा षटक आहे, एक कमबॅक करणारं षटक टाकावं लागेल. आर्यनने पहिला चेंडू चांगला टाकला, त्यानंतर दुसरा चेंडू खराब हाताळला. पण त्यानंतरचे 2 चेंडू पुन्हा एकदा खराब टाकत असताना व्हाईट बॉल. आता धावा करायच्या आहेत 9 ला 14. पुन्हा एकदा त्याच दिशेने जणू काय ॲक्शन रिप्ले टाकतात ते आर्यन. लागोपाठचा तिसरा चेंडू वाईट टाकला आर्यनने. डाव्या यष्टी सोडून गेलेला. आणि समीकरण आता 9 चेंडू आणि 13. 9 चेंडू 13ची गरज. अजून एक खराब बॉल. सलगचा आज 4था वाईट बॉल. आणि 1 बाउन्सचा कॉल सुद्धा देण्यात आलाय गोलंदाज आर्यनला. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज. हे जे षटक होतं फार महत्त्वाचं षटक होतं. पण या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळतात आहे. फुल टॉस. पुन्हा एकदा खराब बॉल. आणि पंचांचा इशारा येतोय इट्स अ सिक्सर. 6 धावा आणि 8 चेंडू. धावा करायचे आता 6. 2 खराब चेंडू टाकले फुलटॉस. आणि फुलटॉसला फुल टोल वसूल केलाय फलंदाज समीरने. आणि पुन्हा एकदा सिद्ध केलं की मी माझ्या संघासाठी नेहमीच धावून का जातो हे दाखवत असताना समीरने लगावलेले या षटकात 2 षटकार. आणि सामना पूर्णपणे खुला सुद्धा झालाय. आता चेंडू शिल्लक असतील ते 8 आणि सामना धावा करायचे आहेत त्या 6. 8 चेंडू 6 धाव्यांची गरज. चला पिसवली संघ तुमची फलंदाजी आहे. ओव्हर पिच चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक प्रथमेश चेंडूच्या खाली. चुकी केली प्रथमेशने. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न सुद्धा यशस्वी झालाय. 2 धावा मिळाल्या आहेत. 7 चेंडू 4ची गरज. पिसवली संघ तुमची फलंदाजी आहे, लक्षात असू द्या. नारायण संघ ऋणव 11 नारायण संघ लगेचच तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं आहे. 7 चेंडू 4 धाव्यांची गरज. ऋणव 11 नारायण. अजून एक चांगला फटका. पॉईंटच्या दिशेने चेंडूला टॅप केलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाकारता येत नाही. आणि जवळपास 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. वैयक्तिक 36 धाव्यांवर खेळतात आहे फलंदाज समीर. आणि या 2 धावा पकडून वैयक्तिक 38 धाव्यांवर खेळत असताना समीर जबरदस्त बॅटिंग. एका षटकात आता फक्त 2 धाव्यांची गरज. 2 षटकात धावफलकावर धावा पाहिल्यात त्या 24 होत्या. जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज होती. आणि या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या गोलंदाज आर्यनने. आणि आता जिंकण्यासाठी 7 चेंडू 2 धाव्यांची गरज. 7 चेंडू 2 धाव्यांची गरज. रितेश गोलंदाजच्या मार्कवर. पहिलाच खराब बॉल. अतिरिक्त बाउन्स. वाईड +1 मिळेल निश्चितच असंच चित्र दिसतंय. कारण स्क्वेअर लेगच्या पंचाने इशारा केला होता पण नाहीये. त्यामुळे 22च्या माध्यमातून ही 1 धाव. 1 धावेची गरज. येणारे 5 चेंडू 1 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंडला समीर. बघूया MS धोनी स्टाईलने हा सामना संपवतात आहे का. कारण जबरदस्त बॅटिंग केली. 38 धाव्यांचं योगदान दिलंय या मॅचमध्ये. त्यांनी एक हाती फलंदाजी केली. चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात असू द्या. 4 चेंडू 1 धावेची गरज. या स्पर्धेचा नियम आहे. आणि रब्बर बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने हेच पाहायला मिळतं की चेसिंग कंपल्सरी असते. नेहमीच आपण पाहतो.
पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न आहे. लगातारचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत गोलंदाज रितेशने. बघूया कमबॅक करतोय का. कारण 3 चेंडू 1 धावेची गरज आहे. बरेचसे असे सामने आहेत आम्ही पाहिलेत, उलटफेर बरेच पाहिलेत आणि सध्या हा उलटफेर होतो का पाहावं लागेल. पण मी एकच म्हणेन, समीरकडे तेवढा अनुभव आहे, समीर एवढ्या वेळ खेळपट्टीवर उभा आहे, तर त्यासाठी 1 धाव ही सहजरित्या सोपी आहे. आणि त्याच पद्धतीने सॉफ्ट हँडने फटका खेचलाय, पॉईंटच्या दिशेने विजय चौकार लगावलाय आणि वैयक्तिक 42 धावेंवर खेळत असताना जबरदस्त कामगिरी केली. कॉंग्रॅच्युलेशन टीम उसाटणे, कॉंग्रॅच्युलेशन समीर अँड ऑल कंपनी. चला नेक्स्ट मॅच पिसवली विपक्ष ऋणविलेवन नारायण. ऋणविलेवन नारायणने फिल्डिंग घेतलेली आहे आणि पिसवली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. चला आम्ही देखील थोडी रजा घेतोय, पुन्हा वळतोय LGY चषक 2026 मध्ये. ऐकूया ठाणे जिल्ह्यातील सर्वात प्रथम एक सर्वांचे लाडके असे समालोचक नितीन कालन सरांच्या गोड आवाजामध्ये.